नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या कलिंगड पिकामध्ये मर रोग आला तर हा धोक्याचा सिग्नल असतो आणि त्याच्यावर अचूक उपाय जर केला नाही तर आपल्या पिकामध्ये संपूर्ण नुकसान होऊ शकते. मर रोग आल्यानंतर आपला कलिंगडचा प्लॉट हा संपूर्ण मरून जातो आणि अशावेळी आपल्याला उत्पादने भेटत नसते. अशावेळी तुम्ही एखाद्या चांगल्या औषधाची वापर करून तुम्ही तुमच्या पिकावरील मर रोग हा 100% नियंत्रणात आणू शकता. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशाच एका 2 औषधांची माहिती देणार आहे. त्या औषधांचा वापर करून तुमच्या पिकावरील तुम्ही मर रोग हा 100% नियंत्रणात आणू शकता. मी सुद्धा माझ्या पिकावर त्याचा वापर करतो. मला 100% रिझल्ट भेटतात. हे बघू शकता माझ्या पिकावर पूर्ण त्याचे रिझल्ट कसे जबरदस्त आलेले आहेत. तुम्ही मर रोग कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला जर असं एखादं अचूक औषध मिळालं नाही तर तुमचं शेतीमध्ये नुकसान होतं आहे. अशावेळी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या औषधांची मी माहिती देतो, तुम्ही तुमचा त्या कलिंगड प्लॉटमध्ये त्याचा वापर करा. रिझल्ट एकदम जबरदस्त आहेत. हे बघू शकता, हे रोको आहे आणि या रोकोमध्ये 70% थायोफिनेट मिथेल हे केमिकल आहे आणि हे बुरशी रोगावर, मर रोगावर याचे रिझल्ट जबरदस्त आहेत. आणि त्याच्या जोडीला तुम्हाला हे बघू शकता, हे ब्लू कॉपर आहे आणि या कॉपरमध्ये 50% कॉपर ऑक्सिक्लोराइड हा घटक आहे आणि हा जगामध्ये चालतो. तुम्ही या 2 औषधांचा वापर करून तुमच्या कलिंगड पिकामधील मर रोग हा 100% नियंत्रणात आणू शकता. वास्तविक या 2 औषधांचा वापर तुम्ही 30 ते 35 या दिवशी जर वापर केला असेल तर तुमच्या पिकावर मर रोग हा येणारच नाही. परंतु मर रोग आपण जेव्हा येतो 55-60 या दिवशी आपल्याला दिसायला लागतो, तेव्हा आपण आपल्या पिकामध्ये त्याचा वापर करायला निघतो आणि ज्या रोपांना 50% रोग झाला आहे त्या रोपांचा तर मी विश्वास नाही देऊ शकत. परंतु ज्या रोपांना 50%च्या आत रोग झाला आहे त्या रोपांचा तुमचा रोग हा 100% नियंत्रणात येईल. या 2 औषधांचा तुम्ही मर रोग कंट्रोल करण्यासाठी वापर करण्याची तुम्हाला पद्धती सांगतो. मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने त्याचा वापर करा, तरच तुमचा मर रोग हा कंट्रोल होईल. तुम्ही या 2 औषधांचा वापर करण्यासाठी ज्यावेळेस तुमच्या पिकामध्ये मर रोग हा येईल तेव्हा तुम्ही वापर करण्यासाठी 200 लिटर पाण्यामध्ये 5000 रोपांसाठी कलिंगडची 5000 रोपं आणि त्याच्यासाठी तुम्हाला अर्धा किलो ब्लू कॉपर आणि अर्धा किलो रोको हे 2 औषधं घ्यायचे आहेत आणि 200 लिटर पाण्यामध्ये त्याचं चांगलं द्रावण बनवायचं आहे आणि ते द्रावण बनवून तुम्ही तुमच्या ठिबकद्वारे तुमच्या पिकामध्ये त्याचा वापर करू शकता. वापर करण्यासाठी तुम्हाला अगोदर तुमच्या कलिंगड पिकामध्ये बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. या पद्धतीनं मी आली बनवतो. हे बघा, हे आलं बनवलं आहे कलिंगडचं आणि त्याला शेणखत टाकून वगैरे भरणी केलेली आहे. तर हे आलं बनवलं आहे. या आल्यामध्ये तुम्ही असं पूर्ण आलं भिजेपर्यंत असं या पद्धतीनं अगोदर ठिबकद्वारे पाणी देऊन घ्या. पाणी दिल्यानंतर कमीत कमी अर्धा पाऊण तास ते 1 तासपर्यंत पाणी द्यायचं. ही जागा पूर्ण भिजली पाहिजे. ही जागा भिजल्यानंतर तुम्ही जे औषध बनवलं आहे त्या 200 लिटर टाकीमध्ये जे औषध बनवलं आहे ते हे बघू शकता. हे ठिबक आहे आणि तुम्ही 5000 रोपांसाठीच्या औषधाचा वापर करायचा आहे आणि पाण्यामध्ये ते औषध तुम्ही सोडून द्या. पाण्यामध्ये तुम्ही सोडून दिल्यानंतर या ठिकाणी ते औषध निघलं जाईल आणि या ठिकाणी औषध त्या पाण्यामध्ये पूर्ण या आल्यामध्ये ते मिक्स होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला मर रोग कंट्रोल औषध दिलं म्हणजे मर रोग कंट्रोल हा झाला नाही. हा कंट्रोल 100% करण्यासाठी तुम्हाला त्याच्यानंतर त्या ठिकाणी पाणी द्यायचं नाही. 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 5 दिवसापर्यंत तर पाणी देऊच नका. कमीत कमी 4 दिवस तर पकडा. 4 दिवसापर्यंत पाणी द्यायचं नाही. त्या ठिकाणी बघू शकता, मी माझ्या याच्यामध्ये ट्रीटमेंट केली तर बघू शकता. हे औषध पडलेलं आहे या ठिकाणी. याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे पूर्ण औषध आणि याच्यामध्ये आता पूर्ण बघू शकता मी पूर्ण जागा सुकी केलं आहे. हे सुकी करण्याचं कारण तुम्हाला सांगू शकतो. या ठिकाणी जी खोड आहे त्या खोडाला मर रोग झालेला असतो आणि त्याला झालेली जी जखम, ही जखम आपण पाणी न दिल्यामुळं ती सुकायला लागते आणि ती सुकून बरी होते. त्याच्यामुळं तुम्ही 3-4 दिवसापर्यंत, 5 दिवसापर्यंत त्या ठिकाणी पाणी देऊ नका. पाणी न दिल्यानं काही होत नसते. जमिनीमध्ये ओलावा असतो त्याच्यावर झाडं तर जगतच असतात. तुम्ही पाणी न दिल्यानं या ठिकाणची
जागा पूर्ण सुकून जाईल आणि सुकून गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या झाडाला जी झालेली जखम असेल ती पूर्ण बरी होऊन जाईल आणि बरी झाल्यानंतर तुम्हाला आपोआप दिसून येईल तुमच्या पिकामध्ये. माझ्या पिकामध्ये त्याचे रिझल्ट तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता. तुमच्या पिकामध्ये मर रोग हा कंट्रोल झालेला असेल, 100% कंट्रोल झालेला असेल. त्याच्यानंतर 4थ्या त्या 5व्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी पाणी द्यायचं आहे. या ठिकाणी पाणी देऊन घ्या, तुम्ही पूर्ण पाणी देऊन घ्या या ठिकाणी. पाणी दिल्यानंतर रोपांना अजून तेजी आलेली दिसेल तुम्हाला. त्यानंतर तुम्ही मर रोग हा कंट्रोल केला, परंतु त्यावेळेस तुमच्या झाडांना शेटिंगचं काम चालू असतं आहे आणि शेटिंगचं काम चालू असतं आहे त्यावेळी तुमची कलीही करपत असते, फुलंही कलिंगडची फळंही करपून जात असतात. आपल्या शेटिंग होण्यासाठी तुम्हाला फळांची तुम्ही 100% एक समान शेटिंग कशी घेऊ शकता हा माझा व्हिडिओ आहे. तुम्ही तो माझ्या चॅनलवर जाऊन पूर्ण बघा. परंतु या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडी माहिती देतो. तुम्ही त्याच्यानंतर याच्यावर वरून एका बुरशीनाशकाची फवारणी करायची. अलायन्स आणि टॉनिक याचा वापर करण्यासाठी तुम्हाला 20 ml अलायन्स घ्यायचं आहे आणि टॉनिक हे 35 ml घ्यायचं आहे आणि 5व्या दिवशी पाणी दिल्यानंतर तुम्ही तुमच्या पिकामध्ये त्याची फवारणी करून घ्या. फवारणी केल्यानंतर तुमच्या पिकावर तुमची फलधारणा ही चांगल्या पद्धतीने होऊन जाईल, हे लक्षात ठेवून द्या. तुम्हाला जर फल शेटिंग चालू असेल परंतु एक बुरशीनाशक आहे, त्याच्यामुळे तुमच्या ज्या मधमाशा येतील त्यांना त्याचा काहीच धोका नाही, कारण त्याच्यामध्ये बुरशीनाशक आहे फक्त आणि हे कीटनाशक नाही आहे, हे लक्षात ठेवा. तर तुम्ही त्या पिकामध्ये त्याची फवारणी करा आणि तुमच्या पिकाला शेटिंग ही चांगली होईल. या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती दिली आहे आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन.